किशोरी पेडणेकर यांना हिंदी ही व्यवस्थित जमत नाही. पण तो मुद्दा नाही आहे, म्हणजे त्याची काही थट्टा उडवण्याचा मुद्दा नाही की त्यांना हिंदी येत नाही आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवून तुम्ही सुद्धा त्याच्यावर हसावं यासाठी तो व्हिडिओ नाही. मूळ मुद्दा जो आहे तो उभाटा गट किंवा मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र ज्या मुद्द्यावर आले तो होता मराठीचा मुद्दा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात झाली ती शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा समावेश करणं, विशेषतः 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना हिंदी जी आहे ती सक्तीची करणं किंवा हिंदीसुद्धा विषय त्याच्यामध्ये घेणं. मराठीसोबतच मराठी सक्तीची आहेच पण त्याच्यासोबत हिंदीसुद्धा घेणं. तर याच्यावरनं एक रान उठलं महाराष्ट्रामध्ये आणि हे दोन पक्ष जे आहेत त्यांनी सातत्याने आवाज उठवला की हिंदी कशाला पाहिजे, हिंदी सक्तीची नको. महाराष्ट्रातल्या लोकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारे हिंदी भाषिक जे आहेत त्यांना एक प्रकारे ही संधी दिलेली आहे तुम्ही, ते वरचढ ठरतील महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस बाहेर फेकला जाईल वगैरे वगैरे असे अनेक आरोप त्या ठिकाणी झाले.